रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. आयजीसी फोरम पुणे आणि सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मलेखन प्रकल्प. विषय: कोरोना काळातील माझा वनवास की सुखवास. आयजीसी फोरम पुणे आणि सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मलेखन प्रकल्पाचा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी सांगलीतील सॅलरी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. कोरोना लॉकडाऊन काळातील माझा वनवास की सुखवास या विषयावर जिल्ह्यातील 50 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, सॅलरी सोसायटीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर जालिंदर महाडिक, सुरेंद्र उर्फ बाळासाहेब पेंडुरकर, अध्यक्ष सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन सांगली यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या स्वागतपर भाषणात पेंडुरकर यांनी पेन्शनर्स असोसिएशन संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. आयजीसी फोरमचे संचालक प्राध्यापक डॉक्टर के.जी. पठाण यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती सर्वांना सांगितली. ते म्हणाले, ही संस्था शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार आणि आर्थिक सुरक्षितता या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवी तज्ज्ञ सल्लागार वैयक्तिक पातळीवर व गरजू व्यक्तींना समुपदेशन करते. या संस्थेने सांगलीतील शामराव नगर येथील अभिनव शिक्षण संकुलात प्रज्ञाशोध प्रकल्प सुरू केला आहे. याचा लाभ 22 पालक व 122 विद्यार्थी घेत आहेत. तसेच महिला सबलीकरण क्षेत्रात महिलांना घर बसल्या आर्थिक हातभार देणारा प्रकल्प देखील या संस्थेमार्फत राबवले जात आहेत. वयवर्ष 60 ते 65 वयोगटातील अनुभवी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजा व कार्यक्षमतेनुसार त्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिक हातभार देण्याचाही प्रयत्न या संस्थेमार्फत केला जातो. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी सॅलरी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी आयजीसी फोरमच्या समाजसेवा कार्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. तसेच डॉक्टर जालिंदर महाडिक यांनी जिल्ह्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. माननीय विलास यशवंत कोळी यांनी आभार मानले. आयजीसी फोरम पुणे सांगली जिल्हा शाखा आणि सांगली पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक अभिनव उपक्रम आम्ही अंमलात आणलेला आहे. करोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हा लॉकडाऊनचा काळ हा सुखकारक का दुःखकारक या विषयावर आम्ही सांगली जिल्ह्यातून एक आत्मलेखन स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आत्मलेखन असा प्रकारचा उपक्रम आम्ही जाहीर केला होता. मला सांगायला आनंद वाटतो, हा उपक्रम लॉकडाऊनच्या पहिल्या काळामध्ये असून सुद्धा त्याची सांगता थोड्याफार उशिरा काही तांत्रिक अडचणींनी होत आहे. पण या उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून 60 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या 60 पैकी जवळजवळ 41 पुरुष होते आणि 19 अशा प्रकारचे या महिला होत्या. हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्यासाठी सांगली जिल्हा पेन्शनर असोसिएशननी अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं अशक्य होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना अतिशय महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच लोकांनी सांगितलं की करोनाचा काळ हा दुःखकारक अजिबात नाही. त्याने आम्हाला फार मोठा धडा शिकवला. तो म्हणजे की पैसा, संपत्ती सगळं काही असूनसुद्धा
आरोग्य जर व्यवस्थित असेल तर आपण त्या ठिकाणी चांगला मार्ग जगू शकतो, हे बऱ्याचशा या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं. दुसरे, ही आपत्ती नसून या आपत्तीतून कसा मार्ग काढायचा याच्यावर सुद्धा या उपक्रमामध्ये लोकांनी आपले विचार व्यक्त केले. या उपक्रमामध्ये सहभागी होणारे लोकांचं सरासरी आयुष्यमान 72 ते 75पर्यंत आहे. 85 वर्षाचे, 83 वर्षाचे अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तासगाव तालुका, मिरज तालुका, सांगली शहर, मिरज शहर अशा याच्यामधून या लोकांनी हा सहभाग घेतला. IGC फोरममार्फत मला एकच त्या ठिकाणी सांगायचं आहे की या संस्थेनं ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक पातळीवर एक सल्लागार अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. आमची इच्छा अशी आहे की या ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक सुरक्षितता, आरोग्य, त्यानंतर त्यांचं सांस्कृतिक, त्यांच्या आवडीनिवडी यासंबंधीचं सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला आमच्या IGC फोरम ही संस्था तयार आहे. फक्त अट एवढीच की वर्षाची 100 रुपये नोंदणी फी भरायची आणि मग प्रत्येकाला त्यांच्या अडचणीविषयी आम्ही मार्गदर्शन करू. तशा प्रकारचे तंत्रज्ञ, तशा प्रकारचे सल्लागार, तशा प्रकारचे कायदेशीर सल्लागार आमच्या IGC फोरममध्ये आहेत. त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक पेन्शनर आहेत त्यांचीसुद्धा प्रश्न या जिल्हा असोसिएशनमार्फत सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे जे या उपक्रमाचे सहआयोजक आहेत बाळासाहेब पेंडुरकर यांनीसुद्धा सर्वांना अशा प्रकारचं सहकार्य देण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याचा फायदा घ्यावा ज्येष्ठ नागरिकांनी असं या प्रसंगाच्या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो आहे.